चला लक्ष द्या सगळ्यांनी इकडे, तुमच्या बुक्स मध्ये लक्ष द्या. प्रॅक्टिकल पेज नंबर 185, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3. बॅलन्स शीट ऑफ अनु, दिनू अँड रेनू. सॉरी, अनु, रेनू अँड दिनू. अनु, रेनू अँड दिनू 3 पार्टनर्स आहेत. 2:2:1. आधी पहिले माझ्याबरोबर लक्ष द्या. पहिले आत्ता जसा सम केला होता सेम तसाच सम आहे, ऍब्सोल्युटली सिमिलर. चला, क्रेडिटर्स बिल्स पेबल जनरलीचं काय करणार, डिस्ट्रीब्यूट करणार. बाकी आरडीडी ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटच्या फेसवर बॅलन्स शीटच्या फेसवर आरडीडी आहे, म्हणजे त्याला ऍडजस्टमेंट नक्की असणार. आणि मेन इज व्हॉट, गुडविल आलेला आहे. गुडविल बॅलन्स शीटवर आहे. दिस इज सिनॅरिओ 5. हा, मग हेच तर सिनॅरिओ 5 असणार आहे बाळा. सिनॅरिओ 5 म्हणजे काय की बाकी सिनॅरिओ येणारच कुठला ना कुठला तरी, पण शिवाय बॅलन्स शीटला पण गुडविल आहे. दॅट इज सिनॅरिओ 5. मग आता आपण काय करू शकतो, याचे 2-3 ऑप्शन मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे. एक तर हे सगळंच्या सगळं गुडविल विड्रॉ करू शकतो, नाही तर जे ऍडिशनल गुडविल आहे फक्त तेवढंच रेज करायचं, आणि जर विड्रॉ करायला सांगितलं तर विड्रॉ करायचं. असे 2 ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. आधी बघू तर दे, मला सम तर बघू दे. काय घाई एवढी, 2 मिनिटं मला बोलू दे. सी पुढं आता काय सम मध्ये म्हटलंय त्याप्रमाणे वी विल डिसाइड की काय आहे पुढे, गुडविलची काय सिच्युएशन आहे. एक गोष्ट नक्की आहे की हा सिनॅरिओ 5 आहे. दिस इज सिनॅरिओ 5. चला, दिनू रिटायर्स फ्रॉम द फर्म ऑन 1st of April ऑन द फॉलोइंग टर्म्स. असेट्स रिव्हॅल्यू झाल्यात. फ्री होल्ड प्रॉपर्टी, चला मार्क करून घेतलं, फ्री होल्डला मार्किंग करून घ्या. नंतर मशिनरीला मार्किंग केलं. नंतर फर्निचरला मार्किंग केलंय. आणि ऑल डेटर्स आर गुड. मगाशी पण आपल्याला ऑल डेटर्स गुड आले. व्हॉट इज ऑल डेटर्स गुड्स म्हणजे काय, आरडीडी 0 करायची. आरडीडी 0 करायची आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला लिहून टाकायची, जेवढी आरडीडी आहे तेवढी. नेक्स्ट, गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ऍट थ्राइस द ऍव्हरेज प्रॉफिट. थ्राइस म्हणजे हे नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस आहे. नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. थ्राइस म्हणजे आपल्याला वर्किंग नोट गुडविलची करावी लागेल, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला गुडविल माहितीच नाहीये काय. बर, म्हणजे गुडविलची वर्किंग नोट आली, वर्किंग नोट बनवायचे. पण त्या वर्किंग नोट मध्ये आपण ए बी असं करणार, आणि सी आहे का नाही चेक करावं लागेल. सी कधी होणार आहे, जर रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं असेल तर सी पण येणार. सी म्हणजे काय की त्याचा शेअर. ए म्हणजे काय या वर्किंग नोट मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट. बी म्हणजे काय गुडविल, आणि सी म्हणजे त्याचा शेअर. पण आता तो आत्ता नको, आपण आधी डिस्कस करा, आधी वाचूया आणि मग ठरवूया. पण वर्किंग नोट नक्की करायला लागणार आहे. सो वी हॅव टू डू दॅट वर्किंग नोट. तुम्हाला इयर्स सगळे 5 इयर्सचे प्रॉफिट दिलेत. सगळे प्रॉफिट्स आहेत का त्यात काही लॉस पण आहे? सगळे प्रॉफिट्सच आहेत, त्यात कुठेही लॉस नाहीये. नाव दिनू शुड बी पेड ₹3,000 बाय चेक. म्हणजे हे कुठे मार्क करणार आपण, बँकच्या अकाउंटला. बँकेतनं पैसे देऊन टाकायचे आपल्याला. म्हणजे यावेळेला बँक अकाउंटला सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. बँक लेजर ओपन करायची गरज नाही. विदाउट ओपनिंग बँक लेजर आपण ही ऍडजस्टमेंट मॅनेज करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता काय गुडविल, मग मी काय करतोय, गुडविलला पण टिक केली. म्हणजे मगासारखं सगळ्या असेट्सना टिक आली आहे. चेक करा तुमच्या सगळ्या असेट्सना टिक आली ना. ऑल असेट्स आर टिक. बरोबर आहे. मग चला, व्हॉट वी विल डू, लेट अस डू वन बाय वन. आधी पहिले सुरुवात, एकच ऍडजस्टमेंट, वन ऍडजस्टमेंट ओनली. आणि शेवटी काय म्हटलंय त्यांनी, बॅलन्स ऑफ दिनूज कॅपिटल अकाउंट शुड बी केप्ट इन द बिझनेस ॲज अ लोन. बॅलन्स ठेवायचा नाहीये, लोन आहे म्हणजे त्याला लोनला ट्रान्सफर करायचंय. म्हणजे जे 3,000 रुपये तर तुम्ही दिलेतच, शिवाय उरलेले पैसे लोन म्हणून ट्रीट करायचे. आणि आपल्याला काय काय बनवायला सांगितलंय, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल ऑफ पार्टनर्स आणि बॅलन्स शीट ऑफ अ न्यू फर्म. चला ड्रॉ करा. पहिलं, इन द बुक्स ऑफ मेसर्स अनु रेणू देनू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज, all formats absolutely perfect. पार्टनर्स कॅपिटल सगळं नीट व्यवस्थित करा. अँड बॅलन्स शीटची डेट काय आहे, 1st April 2019.
1 एप्रिल 2019. ही डेट आपल्याला कुठे मिळते? ही सम मध्ये दिलेली आहे. दिस इज द डेट जी तुमच्या सम मध्ये दिलेली आहे. मग चला आता मी तुम्हाला पहिला 5 मिनिटं देणार आहे. हे सगळं पोस्टिंग करून घ्या. देन वी विल डिस्कस द पोस्टिंग. सगळं पोस्टिंग नीट व्यवस्थित करून घ्या. आणि मग आपण पुढे जाणार आहोत. ज्याला ठीक आहे ते जशीच्या तशी बॅलन्स शीट तुम्हाला बॅलन्स शीटला पोस्ट करायचे. ज्याला ठीक आहे ते इनरला आणि ज्याला ठीक नाही ते आउटरला. डेटर्सला इनरची फिगर लिहायचे, आरडीडीला अमाऊंट लिहू नका. Goodwill is equal to average profit into number of years of purchase. गुडविल कमी येते. जे होईल ते कर. किती येते? किती? 12,200 into 3. 36,600. तुझं जुनं असेल ना, जुनं ज्यांचं जुनं आहे त्यांच्या केसमध्ये 1000 प्रॉफिट आहे. तो 14,500 करा. तुमचं बुक मधला प्रॉफिट चेक करा. काहींचं ज्यांचं जुनं बुक आहे त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस आहे. दॅट शुड बी 14,500. काहींच्या बुक मध्येच प्रिंटिंग मिस्टेक आहे. तो जो प्रॉफिट आहे 14-15चा तो 14,500 आहे. सर इथे 47,500 टोटल येते. चला प्रॉफिट्सची गुडविलचं बघा मी काय सांगतो. पहिले गुडविलची वर्किंग नोट करून टाकू. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. सगळ्यात पहिलं ए इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट. फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. बरोबर आहे. होरिझॉन्टल टोटल करा सगळ्यांची. 14,500 प्लस 10,500 प्लस 10,000 प्लस 16,000 प्लस 10,000 डिवायडेड बाय 5 आणि सगळ्यांची टोटल येते 61,000 डिवायडेड बाय 5 म्हणजे 12,200. आणि बी इज अ गुडविल. त्या गुडविलची व्हॅल्यू आहे गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. गुडविलचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. मग ॲव्हरेज प्रॉफिट आहे 12,200 आणि त्याला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे कारण त्यांनी दिलंय गुडविल इज व्हॅल्यूड ॲट थ्राइस द ॲव्हरेज प्रॉफिट. थ्राइस द ॲव्हरेज प्रॉफिट. थ्राइस मीन्स 3. सो आपण 3 ने मल्टिप्लाय करणार. 12,200 ला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे माझं गुडविल आलं 36,600. पण मला पुढं काय करायचंय? गुडविल रेस झालाय नाही झालाय काय झालंय पुढं? काहीच दिलेलं नाही. काहीच दिलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ जे गुडविल व्हॅल्यू तर केलंय. आता तुम्ही ठरवायचंय काय करायचंय. मग तुम्ही काय करणार? आता तुम्ही 2 मिनिटं मला बोलू दे. तुम्ही काय करणार?
तुम्ही करणार काय, ऑलरेडी तुमच्याकडे 30,000चं गुडविल आहे आणि ते तुम्ही रिव्हॅल्यू केलंय 36,600 ला. म्हणजे थोडक्यात गुडविलची व्हॅल्यू वाढली. मग जे ऍडिशनल गुडविल आहे तेवढ्याचं गुडविल रेज करा. म्हणजे 36,600 आहे त्यातनं ओल्ड गुडविल मायनस करून टाका. म्हणजे राहतात किती 6,600. मग फक्त एवढ्याचं गुडविल रेज करूया. मग त्याच्यात सेम केलं आपण 6,600चं गुडविल रेज करा. पण कुठल्या रेशो मध्ये रेज करणार, ओल्ड रेशो मध्ये. आणि तिघांनाही, कारण ते फर्मचं गुडविल आहे. म्हणजे काय करणार, बाय गुडविल. पण आधी बाकीचं सगळं तुमचं झालं असेल तर करा. हे सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यात का नाहीत, हे सगळं पोस्टिंग झालं की नाही. पहिले हे केलेलं आहे गुडविलची ट्रीटमेंट आपण करूया. आधी पहिले पोस्टिंग चेक करूया. चला एक 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 बॅलन्स शीटला पहिले क्रेडिटर्स, मग बिल्स पेबल, नंतर इनरला हे बँक सगळं पोस्ट नाही सॉरी आधी पहिले क्रेडिट साइड पहिले संपून टाकूया, लायबिलिटी साइड पहिले संपूया. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट केलं का, जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट केलं का, काय चाललंय तुझं, कुठे आहे तू. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट केलं 2000 2000 1000 ओके. नंतर बॅलन्सेस घ्यायचे कॅपिटलचे बॅलन्सेस घेतले आणि नंतर सगळ्या असेट्स आपल्याला इनरला घ्यायचे आहेत. ऑल असेट्स टू द इनर कॉलम, 1 बाय 1 सगळ्या असेट्स इनरला घ्या. ऑल सगळ्या 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 असेट्स इनरला, ऑल असेट 1 बाय 1 इनरला घेतल्या. आणि मग आपण ऍडजस्टमेंटला सुरुवात केली. सगळ्यात पहिले फ्री होल्ड प्रॉपर्टीचं काय झालं, इकडे तिकडे काय, फ्री होल्ड प्रॉपर्टी अप्रिशिएट झाली. फ्री होल्ड प्रॉपर्टी अप्रिशिएट झाली. 27 ची 30,000 झाली, म्हणजे 3,000 अप्रिसिएशन. त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय फ्री होल्ड प्रॉपर्टी. जेवढ्यानी इन्क्रीमेंट झाली तेवढ्याच आपण क्रेडिटला लिहून टाकलं फ्री होल्ड प्रॉपर्टी. नेक्स्ट मशिनरी चेक करा, मशिनरीचं काय पोझिशन आहे. मशिनरी 4,000 ची 5,000 झाली, म्हणजे ती पण अप्रिशिएट झाली. चला घेऊन टाका मशिनरी अप्रिसिएशन राईट क्रेडिटला. नंतर फर्निचर 12,000 चेक करा, फर्निचरची काय पोझिशन आहे. 15,000 चे 12,000 म्हणजे डिप्रिशिएट झाली. तुम्ही रिव्हॅल्यूड सुद्धा लिहू शकता, डिप्रिसिएशन पण लिहू शकता. लेस रिव्हॅल्यूड लेस डिप्रिसिएशन. येस, सो 3,000चं डिप्रिसिएशन किंवा रिव्हॅल्युएशन. मग ते येणार प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, ते येणार प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. नेक्स्ट पुढं ऑल डेटर्स आर गुड. ऑल डेटर्स गुड्स म्हणजे काय, आरडीडी नो लॉंगर रिक्वायर्ड. म्हणजे पहिलं आरडीडी ला डॅश करून टाका, जी एक्झिस्टिंग आरडीडी आहे ती काढून टाका, जी आहे ती नकोय, गरज नाहीये, कारण सगळ्या डेटर्स आपल्याला पैसे देणार आहेत. म्हणजे ऑल डेटर्स आर गुड. आणि याचा सेकंड पोस्टिंग कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय आरडीडी. लायबिलिटी कमी झाली, लायबिलिटी आरडीडी इज ओनली लायबिलिटी विच इज शोन ऑन द असेट साइड. लायबिलिटी रिड्यूस झाली म्हणून आरडीडी क्रेडिटला. तुझं बाकी काही इफेक्ट दिसत नाहीत मला. काय करतोय, कुठे आहे तू, कर ना ते सगळं ऍडजस्टमेंट. वर्किंग नोट नाही तुझी. हा आरडीडी किती आहे 1,000. आरडीडी इज 1,000. आरडीडी 1,000 आहे. नाव नेक्स्ट. आता मगाशी आपण गुडविलची ट्रीटमेंट, ऑलरेडी गुडविलची व्हॅल्युएशन केलं. गुडविलचं 36,600 आहे. म्हणजे ओल्ड गुडविल 30,000 आहे, नवीन गुडविल 36,000 आहे. मग त्या दोन मधला डिफरन्स आहे 6,600. तो आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहून टाकणार बाय गुडविल. कुठल्या रेशोमध्ये, 2:1. किती अमाऊंट, 6,600. जे ऍडिशनल गुडविल आहे ते, म्हणजे ऍडिशनल गुडविल रेज झालं 6,600. 2:2:1 मध्ये. चला पटकन मला अमाऊंट सांगा. 2640 हे झालं 2:2:1 मध्ये 6,600. बर, या गुडविलचं काय झालंय, गुडविल रिटेन झालंय, काही दिलेलंच नाही. विड्रॉ कुठे दिलंय का अख्ख्या सम मध्ये, विड्रॉवल बद्दल काही म्हणत नाहीत. म्हणजे तेवढं गुडविल रिटेन झालं. रिटेन कुठे होणार, बॅलन्स शीटला. म्हणजे ते जे ऑलरेडी तुमचं गुडविल तुम्ही इनरला 30,000 लिहिलंय त्यात
ऍड रिव्हॅल्यूड किंवा ऍड रेज करून 6600 ऍड करा आणि आउटरला 36,600 घेऊन या. 36,600 आउटरला ऍड रेज किंवा ऍड रिव्हॅल्यूड. गुडविल कसं 61,000ची तुझी टोटल आहे. 47,500. मग तुमचं 1,000 असेल 1,000. मध्ये 14,500 करा म्हटलं ना. मिस्टेक आहे प्रिंटिंग. सगळं गेलंय. मग अरे वाढलं ना बाबा 13,000 वाढलं ना. चेक करा ते 61,000 आहे. नाही तर त्याशिवाय आन्सर करेक्टच येणार नाही. ती प्रिंटिंग मिस आहे. ज्यांची जुनी बुक्स आहेत त्यांच्या बुकमध्ये 1,000 आहे. 14-15चा प्रॉफिट तो 14,500 करा. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला. आता गुडविल ऍड करा. रिव्हॅल्यूड झालं 6,600. 6,600 गुडविल ऍडिशन रिव्हॅल्यूड करा किंवा रेस करा 6,600. आउटरला आलं 36,600. अरे काय तू कुठे आहे? काय करतोय? ह्याचे गुडविलचे वर्किंग नोट दाखव. काय आहे ना त्यात गुडविलचे वर्किंग नोट? मग तू करतोय काय? नेक्स्ट. सो 36,000 गुडविल रेस पण झालं आणि फक्त रिटेन पण झालं. 6,600चं गुडविल रेस आणि रिटेन झालं. चला आता पुढचं काय करायचं आहे? नेक्स्ट. आता दिनू शुड बी पेड. 3,000 रुपये दिनूला पे करायचे. आपल्याकडे बँकेला आपण इनरला घेऊन ठेवलंय. त्यातनं दिनूचं पेमेंट लेस करा. पेड टू दिनू 3,000 केलं. आउटरला 2,000 आले आणि आता पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू बँक दिनूच्या कॉलम मध्ये 3,000. डन. नेक्स्ट. हे सगळं इथपर्यंत झालं. चला आता काय करायचंय? उरलेलं दिनूचं जे काही अकाउंट आहे ते क्लोज करू आणि त्याचं जे काही अमाऊंट येईल ती लोनला ट्रान्सफर करू. सगळ्यात पहिले आधी रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. 3, 4, 5 5,000 टोटल आहे. 3, 1, 4, 1, 5,000. क्रेडिटची टोटल 5,000. त्यातनं 3,000 मायनस केले म्हणजे राहिलं 2,000. 800 400 हे त्याचा प्रॉफिट आहे. तो प्रॉफिट कुठे घेऊन जाणार? पहिले एकतर रिव्हॅल्युएशनला डेबिटला लिहून टाका. 800 400 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटच्या 800 400. बँकची ऍडजस्टमेंट पहिले बँकेत मध्ये लेस केलं पेड टू दिनू आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहिलं टू बँक दिनूच्या कॉलम मध्ये. चला पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करा. हा जो प्रॉफिट आहे तो हा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करा. पार्टनर्सच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट लॉस अकाउंट ज्याच्या त्याच्या कॉलम मध्ये ज्याची त्याची अमाऊंट 800 400. डन. चला आता सगळ्यात पहिले कोण रिटायर्ड आहे? दिनू. मग दिनूची टोटल करा. 15, 16, 17 आणि हे 18,120. नाही सॉरी 17,720. ओरली टोटल्स होतात 17,720. सॉरी 14,000 नाही 17,720 टोटल आहे. बरोबर. ही जी क्रेडिटची टोटल आहे ती डेबिटला कॅरी आउट करा. म्हणजे सेम करा. इथं लिहून टाका. क्रेडिटची टोटल 17,720 आहे. तीच डेबिटला लिहा. त्यातनं 3,000 मायनस करा. 3,000 डेबिटला आहे त्याच्या पेड केले त्याला 3,000 म्हणजे राहतात किती? 14,720. ते काय आहे? लोन. लिहा टू दिनूज लोन. आणि त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे करणार? दिनूचं लोनचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तुझं काय झालं? कुठपर्यंत पोहोचला?
गुडविल, दिनूज लोन आणि सर होतंय tally. 1,05,600 आणि आता उरलेल्यांची टोटल पहिली अणूची क्रेडिटची टोटल 45,440 आणि रेणूची क्रेडिटची टोटल 35,450. चेक करा आणि याच दोन फिगर्स इकडे घेऊन जा आणि तेच त्यांचे बॅलन्सेस आहेत, कारण इकडे डेबिटला काही नाहीये. तेच त्यांचे बॅलन्सेस आहेत, ते बॅलन्सेस पण घेऊन टाका. 45,450, 35,450. चेक करा. सर होतंय tally. गुड. Tally. हो अंडरस्टूड. टॅलीचं कळतो मला अर्थ. तू जरा थांब, जरा गडबड नको करू. चला पुढे. 45,440, 35,440. डन. आता याचं कुठे घेऊन जाणार? याचं घेऊन जाणार आपण लायबिलिटीला. याचं आपण घेऊन जाणार लायबिलिटीला. दोन्ही लायबिलिटीला घेऊन जाऊ आणि बॅलन्स शीट टॅली करू. हा आता बोल. होतंय हा tally. किती? 1,27,500. 1,05,000. 1,05,600. 1,000 घेतलं तरी होतंय. नाही हा टॅली होणारच, पण तुझी व्हॅल्यू कमी झाली ना रे गुडविलची, म्हणजे विड्रॉ झालं. रिव्हॅल्यू केलं 1,000. नाही रिव्हॅल्यू झालं. रिव्हॅल्यू झालं म्हणजे विड्रॉ झालं, रेज नाही झालं. कसं टॅली झालं बॅलन्स शीट? हा पुढचा सिनॅरिओ आहे. दिस इज अनदर सिनॅरिओ इन याच्यामध्ये. हा अजून एक सिनॅरिओ असतो 5 मध्ये. तू थांब जरा, गडबड करू नको. चला 1,05,600 इज अ टोटल. 1,05,600 ही बॅलन्स शीटची टोटल आहे. राईट. पुन्हा totally. हा तुला ते सांगतो मी काय आहे ती गडबड. Totally मध्ये चुकलो. टोटल बॅलन्स शीटची टोटल आहे 1,05,600. गुडविल फक्त तिकडे द्यायचं ना, debit side. मग